लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. आमदार विलासबापू भुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या, पेन, छत्र्या आणि बॅगा, साहित्यांचे वाटप. विलासबापू भुमरे प्रतिष्ठान यांच्यामार्फत भैया मोहिते मित्रमंडळ चनकवाडी यांचा कौतुकास्पद उपक्रम. बातमी पैठण. पैठण तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार विकास महर्षी विलासबापू भुमरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चनकवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. भैया मोहिते मित्रमंडळाच्या वतीने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. वाढदिवसाचा खर्च टाळून मित्र विलासबापू भुमरे प्रतिष्ठान यांच्या मंडळाने सामाजिक बांधिलकी जपली. या उपक्रमांतर्गत शाळेतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या, पेन, छत्र्या आणि शालेय बॅगा असे उपयुक्त साहित्य देण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच हे साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसून येत होता. पावसाळ्याचे दिवस असल्याने मिळालेल्या छत्र्यांमुळे पालकांनीही समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाला भैया मोहिते मित्रमंडळाचे पदाधिकारी शंकर कदम, भाऊ वाघमारे, योगेश शेंडे, शंकर फालके, उमेश भोसले, अमोल कदम, गणेश दिसले, योगेश झेंडे, रोहन कदम, शिंदे सर, गावातील प्रतिष्ठित नागरिक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.